नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं स्वादिष्ट रेसिपीज किचनमध्ये। आज मी इथे बनवणार आहे शेवगा शेंगाची रस्सा भाजी। अगदी वासानीच खावीशी वाटेल अशी झणझणीत आणि चमचमीत टेस्टी शेवगा शेंगाची भाजी। चला तर मग पाहूया त्याची रेसिपी। त्याच्यासाठी मी इथे 2 ते 3 शेंगा घेतलेल्या होत्या। त्या अशा उभ्या कट करून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यावरच्या थोड्या शिरा काढून घेतलेल्या आहेत। शिरा पूर्णही नाही काढायच्या, नाहीतर शेंगा मऊ होतात आणि त्या व्यवस्थित खाता येत नाहीत। आता याला मी 1-2 वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घेते। शेंगा इथे स्वच्छ धुवून झालेल्या आहेत। आता याला आपण थोडंसं उकडून घ्यायचं आहे, म्हणजे शेंगांना 70 ते 80% शिजवून घ्यायचं आहे। त्यासाठी मी एका कढईमध्ये 1.5 ग्लास पाणी टाकलेलं होतं। त्यामध्ये हळद आणि मीठ टाकून कट केलेल्या शेंगा टाकून घ्यायच्या आहेत आणि यावरती झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटं याला शिजवून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही अधूनमधून चेक करू शकता शेंग किती शिजलेले आहे। तुम्हाला दाखवते मी इथे। यातील एक शेंग काढून 2 मिनिटांनी थोडीशी थंड झाली ना चेक करून बघायचे, नाहीतर हाताला चटका बसतो। शेंगा इथे आपल्याला पाहिजे अशा शिजून झालेल्या आहेत। आता आपण वाटणाची तयारी करू। त्यासाठी इथे मी एक मोठा कांदा कट करून घेतलेला आहे। तो 5 मिनिटं असाच भाजून घ्यायचा आहे, जोपर्यंत कांद्यातला ओलसरपणा कमी होत नाही तोपर्यंत। आता यामध्ये 1 चमचा तेल टाकून घ्यायचं आहे आणि कांदा लालसर रंगावर चांगला भाजून घ्यायचा आहे। कांदा इथे लालसर रंगावर भाजून झालेला आहे। आता आपण याला एका भांड्यामध्ये काढून घेऊया। आता याच कढईमध्ये एक 4 बोटा एवढा खोबऱ्याचा तुकडा घेतलेला होता, त्याला मी उभं कट करून घेतलेला आहे। वाटल्यास तुम्ही इथे खोबऱ्याचा खिसही वापरला तरी चालतो। आता यावर थोडंसं तेल टाकून यालाही आपण गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आता यामध्येच 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि 2-3 छोटे अद्रकचे तुकडे टाकून त्यामध्ये 1 चमचा खसखस आणि 2 चमचे पांढरे तीळ टाकून घ्यायचे आहेत आणि हे सगळं परतून झालं की याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून वाटून घ्यायचं आहे आणि नंतर कांदा टाकून आणखीन एकदा बारीक असं वाटून घ्यायचं आहे। कांदा आणि खोबरं एकदाच नाही वाटून घ्यायचं। जर एकदाच तुम्ही वाटला तर खोबरं व्यवस्थित बारीक होत नाही। त्यामुळे कधीही सुरुवातीला खोबरं, अद्रक, लसूण अगोदर वाटून घ्यायचे आणि नंतर मग कांदा टाकून बारीक असं वाटून घ्यायचं आहे। किंवा जर तुमचे तरीही वाटण बारीक होत नसेल तर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून वाटून घेऊ शकता। आता इथे मी एका कढईमध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे। हे तेल गरम झाले की यामध्ये 1 चमचा जिरे टाकून घ्यायचे आहेत। जिरे चांगले तडतडले की यामध्ये थोडासा कढीपत्ता टाकून घेऊया आणि नंतर वाटलेलं वाटण टाकून घ्यायचं आहे आणि याला 4 ते 5 मिनिटं परतून घेऊया। आता इथे मी ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे वाटण वाटून घेतलेलं होतं त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याला विसळून या मसाल्यामध्ये टाकून घेणार आहे, जेणेकरून आपलं वाटण वायाही जाणार नाही आणि मसाला लवकर करपणारही नाही। त्यामुळे केव्हाही मिक्सरच्या भांड्यातून मसाला वाटून घेतला की त्याला विसळून घ्यायचं। आता याला 2-3 मिनिटं आपण जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत याला परतून घ्यायचं आहे। हे बघा, आता इथे आपल्या मसाल्याला थोडं तेल सुटायला चालू झालेलं आहे। आता इथे मी 1 चमचा काळा मसाला टाकून घेत आहे आणि 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि 1 चमचा धने पावडर हे टाकून सगळं आपण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आता इथे मी राहिलेलं मिक्सरच्या भांड्यातलं पाणी टाकून घेत आहे आणि याला 2 ते 3 मिनिटं आणखीन थोडंसं परतून घ्यायचं आहे, जोपर्यंत मसाल्यांना तेल सुटत नाही तोपर्यंत। मसाला व्यवस्थित परतून झालाय। आता यामध्ये उकडून घेतलेल्या शेंगा टाकून घेऊया आणि याला 4 ते 5 मिनिटं, म्हणजेच या मसाल्यामध्ये 4 ते 5 मिनिटं शेंगा उकडून घ्यायच्या आहेत, जेणेकरून मसाल्याचा जो फ्लेवर आहे तो आपल्या शेंगामध्ये येईल। आता इथे मी चवीनुसार थोडंसं मीठ टाकत आहे। लक्षात असू द्या, आपण सुरुवातीला शेंगा उकडून घेत असतानाही मीठ टाकलेलं होतं, त्यामुळे मीठ टाकताना थोडं बेतानीच टाकायचे। आता इथे कट केलेली कोथिंबीर टाकून घेऊयात आणि याला मस्त तर्री येईपर्यंत चांगलं 4 ते 5 मिनिटं उकडून घ्यायचं आहे। मग तयार आहे आपली मस्त अशी झणझणीत आणि चमचमीत शेवगा शेंगाची भाजी। कशी वाटली मग नक्की सांगा कमेंट करून। त्याचसोबत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। त्याचसोबत आपल्या चॅनलला सबस्क्राईबही करा आणि सोबतच बेल आयकॉनवरतीही क्लिक करा। आणखीन भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।